नमस्कार मैत्रिणींनो, आज मी तुम्हाला ब्लाउजचे शोल्डर जे आहे ते कशा पद्धतीने काढायचे आहे ते मी आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा। हे बघा, जर तुम्ही शोल्डर काढणार असेल, नवीन शिवणारे असतात, त्यांच्या लक्षात येत नाही की हे शोल्डरचं माप कसं काढायचं आणि कशा पद्धतीने गळ्याचं माप घ्यायचं किंवा पूर्ण माप कशा पद्धतीने घ्यायचं। आता त्याचा व्हिडिओ तर मी अपलोड केलेला आहे। तर नवीन सबस्क्रायबर जे आहेत त्यांना ज्या गोष्टी समजत नाही किंवा ज्या गोष्टी नवीन शिकणारे असतात त्यांच्या लक्षात येत नाही, तर एकदम सोप्या पद्धतीने शोल्डर कसे काढायचे आहेत ते मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये आज सांगणार आहे। व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक नक्कीच करा। आता हे बघा, जेव्हा पण आपण शोल्डरचे माप काढतो त्यावेळेस आपल्याला काय करायचं असतं, या इथे जी स्लीव्ह जॉईन केलेली आहे इथपासून तर इथपर्यंत, दुसऱ्या स्लीव्सपर्यंत आणि गळा जो आहे तो एकदम व्यवस्थित प्रॉपर ठेवायचा असतो। आणि हा व्यवस्थित केल्यानंतर इथपासून ते इथपर्यंत आपल्याला हे शोल्डरचे माप जे आहे ते काढायचे असतात। जेवढं आपलं शोल्डर येतं त्याचं निम्म आपल्याला घ्यायचं असतं। जेवढं शोल्डर, जसं 11 इंच आलं तर 5.5 इंच, 10 इंच आलं तर 5 इंच, 6 इंच आलं 12 इंच आलं तर 6 इंच, अशा पद्धतीने आपल्याला शोल्डरचे माप जे आहे ते काढावे लागतात। पण आता आपण काय करणार आहोत, एकदम सोप्या पद्धतीने मी तुम्हाला शोल्डरचं माप काढायचं शिकवते। ज्यावेळेस आपल्याला लक्षात येत नाही, आता गळ्याचं माप कसं काढायचं तेही मी लागलं तर तुम्हाला व्हिडिओ अपलोड करते। आता ज्यावेळेस शोल्डरचं माप काढतो त्यावेळेस आपल्याला काय करायचं, हे पूर्ण शोल्डरचं माप आपल्याला काढून घ्यायचं। हे बघा, आता हे किती आहे, 3.25 इंच। आता तुमचं काय होतं, जे नवीन शिवणारे असतात त्यांचं शिवणामध्ये भरपूर हे होतं किंवा खूप वेळेस आपल्याला कधी कधी फिनिशिंग जर नाही आली, व्यवस्थित जोडलं गेलं नाही तर आपण ते उसवतो आणि आपण शिकण्यासाठी काय करतो, एक साधा कपडा वापरतो। मग त्याचे काय होतात, धागे निघतात। धागे निघाल्यानंतर आपण काय करतो, त्याच्यावर ते शिवत बसतो किंवा टिप मारतो किंवा 2दा-3दा उसवतो, तर ते कापड जे आहे ते धागे निघून कमी होतं। तर त्यासाठी काय करायचं, नवीन शिकणाऱ्यांनी ह्यामध्ये इथे आपलं मार्जिन पकडायचं। जेवढं आपलं शोल्डर आलं, जसं आता इथे आलं 3.25 इंच, 3.25 इंच आलं तर यामध्ये तुम्ही अर्धा इंच मिळवलं तरीही चालतं। पण जर नवीन शिकणारे असतील त्यांनी काय करायचं, थोडंसं 1.25 इंच घ्यायचं, म्हणजे अर्धाच्या ऐवजी 1.25 इंच घ्यायचं। त्याने काय होतं, इथे जे शिवणामध्ये जातं आणि स्लीव्ह जोडण्यासाठी जे शिवणामध्ये जातं, या दोन्ही साईडचं आपण किती इंचावर शिवण्यासाठी किती घेत असतो, आपण किती यामध्ये आतमध्ये जे आहे ते मार्जिन गुंतवत असतो, या सगळ्या गोष्टींचा विचार करून आपल्याला यामध्ये मार्जिन घ्यायचं आहे। आणि जेवढं आहे त्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे, अर्धा इंच मिळवायचं आहे, अर्धा ते 1.25 इंच मिळवायचं। त्यानंतर तुमचं हे शोल्डरचं माप जे आहे ते परफेक्ट निघतं। ज्यावेळेस आपण काय करतो, पहिले गळ्याची घडी करतो, ब्लाऊजची घडी करतो आणि ब्लाऊज पीसची घडी केल्यानंतर जेवढं गळ्याचं माप असतं ते सोडून जेवढं पुढचं त्याच्या पुढे आपल्याला हे शोल्डरचे माप टाकायचे आहे। जितकं शोल्डर येतं याच्यावर मोजल्यानंतर जितकं शोल्डर येतं त्याच्यापेक्षा अर्धा ते 1.25 इंच आपल्याला एक्स्ट्रा घ्यायचं आहे। तर तुमचं जे शोल्डर आहे ते एकदम परफेक्ट निघतं। तर तुम्ही अशा पद्धतीने पण शोल्डरचे माप जे आहे ते व्यवस्थित काढू शकता। नसेल तर जे रेग्युलर शिवतात त्यांना जर ह्या गोष्टींपेक्षा इथपासून इथपर्यंत शोल्डर जे आहे ते मोजलं आणि त्याचा निम्मा जर केला तरीही शोल्डरचं माप जे आहे ते व्यवस्थित निघतं। आता हे दोन्ही टाईपमध्ये मी सांगितलं आहे की पूर्ण शोल्डर मोजायचं आणि त्याचा हाफ करायचा, किंवा एवढं शोल्डर मोजायचं आणि त्यामध्ये तुम्ही अर्धा ते 1.25 इंच मिळवायचं। अशा पद्धतीने पण तुम्ही शोल्डरचे माप जे आहे ते काढू शकता। व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा। अजून कुठले नवीन व्हिडिओज पाहिजे तुम्ही कमेंट्समध्ये कळवा, जेणेकरून त्या पद्धतीने मी व्हिडिओ करून तुम्हाला शिकवू शकते।